अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 14 एप्रिलच्या रात्रीपासून कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले. फक्त जीवनावश्यक दुकाने वगळता सर्व व्यवहार शासनाने ठप्प केला आहे. रस्त्यावर विनाकारण बाहेर पडू नये अशा अनेक वेळा प्रशासन नागरिकांना आवाहन सुद्धा करीत आहे. मात्र अनेक नागरिक संचारबंदीच्या आदेशाला धुडकावून बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. अशा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची कोरोना टेस्ट करण्याची मोहीम मनपाने हाती घेतली आहे. शुक्रवारी राजापेठ उड्डाणपुलाखाली पोलिसांनी धरपकड करून डॉक्टर आणि नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. रस्त्यावरील वाहने अडून दुपारपर्यंत 150 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. या मोहिमेला मनपा पथकसह अनेक पोलीस थापा कामाला लागला होता. या धडक मोहीममध्ये नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. राजापेठ नंतर मनपा टीमसह पोलिसांचा ताफा पुन्हा राजकमल चौकात धडकला. या ठिकाणी सुद्धा मनपा प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर धडक मोहीम राबवण्यात आली. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना रोखून त्यांची जबरदस्तीने स्वॅब घेण्यात आले. या ठिकाणी अँटीजन टेस्टही करण्यात आली. राजकमल चौकात मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त पवारसह बाजार परवानाचे उदय चव्हाण सह स्वास्थ्य निरीक्षकांनी मोहीम राबवली. या ठिकाणी विनाकारण वाहनाने फिरणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी दंडही दिला. भाजपाचे नगरसेवक अजय सारस्कर यांनीही या ठिकाणी अँब्युलन्समध्ये आपली कोरोना टेस्ट करून घेतली. राजापेठ राजकमल चौकात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्टसह वाहनाची कागदपत्र नसताना दंड दिल्याने आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोहिमेमुळे पुन्हा नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरणार नाही असा धडा घेतल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यांना सुद्धा अमरावती शहरामध्ये बिनधास्तपणे नागरिक आपली वाहने घेऊन फिरत आहे. तर या ठिकाणी यांनी धडक मोहीम राबवून प्रत्येकांना या ठिकाणी वाहनांचा ताबा घेऊन त्यांना या ठिकाणी ताबडतोब या ठिकाणी कोरोना टेस्ट मोहीम या ठिकाणी घेण्यात येत आहे. अद्यापर्यंत आता 200च्या 300 पारपर्यंत नागरिकांची या ठिकाणी जबरदस्तीने कोरोना टेस्ट करण्यात आलेली आहे. अमरावती शहरामध्ये मागील 2 दिवसापासून शासनाने जे जाहीर केलेलं ब्रेक द चेन हे जे उपक्रम राबवलेला आहे कोरोना प्रसार थांबवण्यासाठी, तर त्या अनुषंगाने शहरामध्ये असं आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे की बरेचसे नागरिक हे विनाकारण बाहेर फिरत आहेत आणि अत्यावश्यक सेवेशिवाय वाहनामध्ये जे काही 50% क्षमता आम्ही अलाव केलेली आहे त्यापेक्षा जास्त क्षमतेने लोक फिरत आहेत. रिक्षामध्ये देखील 2 पेक्षा जास्त लोक फिरत आहेत. त्यामुळं अशा लोकांना प्रतिबंध व्हावा म्हणून आम्ही रस्त्यावरती अशा मोबाईल व्हॅन्स आम्ही सुरू केलेल्या आहेत. आता अमरावती शहरामध्ये चौकामध्ये अशा आम्ही व्हॅन्स उभ्या करून नागरिकांना त्यांचे व्हॅलिड रिझन जर नसतील तर अशा लोकांची आम्ही कोरोना टेस्ट करतो, कोविड टेस्ट करतो त्या ठिकाणी. काय महानगरपालिका नेहमी चांगलाच उपक्रम राबवते. प्रश्न असा निर्माण झाला का आज जे प्रशासन आणि शासन जनतेला कळकळीची किती विनंत्या करूनही जबरदस्ती रस्त्यावर येणं, फिरत राहणं, बिना कामाचे फिरून राहिले. त्या कारणानं आता हे लोक जे जबरदस्ती फिरत आहे त्या कारणानं आता त्यांना पकडून आम्ही इथं त्यांचे स्वॅब घेणं सुरू आहे. जेणेकरून हा जो कोरोनाचा इतका मोठा उद्रेक वाढलेला हा कुठंतरी कमी होईल आणि नागरिकही आपल्या घरात बसून थोडं शांतीत त्यांना माहीत पडलं आता का इथे पकडून आपण त्यांचे स्वॅब घेणं सुरू आहे. तर त्या कारणानं आता थोडंसं त्याच्यावर आळा बसल हे माझं मत आहे. आणि नागरिकांना आणखी पुन्हा विनंती आहे माझी का शासनाचे आणि आमच्या महानगरपालिकेचे जेही आपल्याला संदेश दिलेले आहे, जेही म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे का घरी राहा, मास्क वापरा, याला आपण या जनतेने साथ दिली पाहिजे. तेव्हाच हा आपल्या आलेला महामारीचा रोग दूर जाईल. एक आपल्या शहराला तर आपण दाखवून देऊ शकतो, बाकी ठीक आहे कुठं येऊन आपण वाचतो का इथे हे झालं, पण आपल्या शहराच्या नागरिकांना आपण स्वतः सुधारलं पाहिजे असं माझं मत आहे.
अजय शृंगारेसह राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।